बालमित्रांनो नमस्कार। आज आपण मानवी हाडांची संरचना कशी आहे हे बघून घेऊया। तर मानवी सांगाडा अर्थात ह्यूमन स्केलेटन याबद्दल आता आपण शिकून घेऊया। तर चला मग प्रत्यक्षात मानवी सांगाडा ह्यूमन स्केलेटन बघूया। आता हे जे आपलं आहे पूर्ण शरीरातील हाडाची संरचना आहे। आपल्या शरीरामध्ये इतके हाड असतात। इथे वरून जर आपण बघितलं ही आपली डोक्याची कवटी आहे। याला काय म्हणायचं आहे? डोक्याची कवटी। डोक्याची कवटी। हे जे खोपा आहे इथे आपले डोळे असतात। काय असते? डोळे। डोळ्याची कवटी दाखव ना। डोळे या खोपणीमध्ये असतात तुमचे डोळे। हे बघा डोळा हा असा असतो आणि हा असाच काम करतो। आपले डोळे असे फिरवतो ना, तर या खोपणीमध्ये असते तुमचे डोळे, बरोबर आहे। त्याच्यानंतर हे इथे नाक असते। नाकाला फक्त मागे हड्डी असते, समोर मांस असते पूर्ण। हे असते नाक। त्याच्यानंतर हे असते तुमची कवटी, आहे की नाही? जसं आपण हात जबडा असं करतो तर हात जबडा असते आणि इथे असते दात आणि इथे असते तुमची जीभ, बरोबर आहे। मग इथून हा तुमचा सेरेब्रल नोटोकार्ड याला म्हणतो इंग्लिश मध्ये आपण। पाठीचा मणका जो म्हणतो ना, या हे आहे माकड हाड तुमचं। हे होतं माकड हाड, इथून तुटलेलं आहे बघा। पूर्वीच्या काळी जर आपण माकड जर असणार तर आपलं हाड आपली शेपटी इथून तुटली आणि मग हे माकड हाड असत राहिलं। मग हा माकड हाडापासून इथून सेरेब्रल कॉलम, आपला पाठीचा मणका। पाठीचा मणका कसा आहे बघा, दिसतंय का तुम्हाला? तर तशा प्रकारे आपल्या पाठीमध्ये हात लावून बघा तुम्ही आपल्या पाठीला। तुमच्या पाठीला हात लावून बघा, आहे का तसा? हा, तर तसाच आहे। आणि ह्या तुमच्या पासड्या आहेत बघा, हात लावून बघा आपल्या शरीराला, आहेत का अशा? दिसतायत का? नाही दिसतायत? हात लावून बघा, समजते ना? आहेत का? आता याच्यामध्ये या पिंजऱ्यामध्ये इकडे लक्ष द्या। आता या पिंजऱ्यामध्ये काय असते? इथे मधोमध असते तुमच्या हाताच्या मुठी एवढा हृदय, हार्ट। काय असतो? इथे सेंटर मध्ये असते हार्ट। तो कसा करत असतो? धक 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 असा तो हार्ट करत असतो। आणि याच्या बाजूलाच असते मग तुमचा इतर अवयव, लंग्स असते, फुफ्फुस असते, नाही का? जे श्वासनलिकेसाठी तुम्हाला इथून जो तुम्ही नाकाद्वारे जो श्वास घेतो आपण, या नळीतून इथं फुफ्फुसात आणि फुफ्फुसातून तुम्हाला हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो, बरोबर आहे। आणि मग हे काय करतो आपल्याला? हृदय काय करतो? तर इथून जो तुम्ही श्वास घेता नाकातून, तो शुद्ध ऑक्सिजन इथे फुफ्फुसातून तुमच्या हृदयाला ऑक्सिजन पुरवते। आणि ऑक्सिजन पुरवला की हृदय काय करते? भक्कन असा हवा घेते, ऑक्सिजन घेतो। आणि असं ऑक्सिजन घेतल्याबरोबर हा जो शरीरातला रक्त आहे, पायापासून दाखव, पाय दाखव रे तिकडे। ही पायाची हड्डी आहे तुमच्या। सगळ्यात तुमच्या शरीरातला सगळ्यात मोठं हाड असते पायाचं। हे सगळ्यात मोठं हाड कोणतं असते? पायाचं हाड असते। मग इथपासून तर डोक्यापर्यंत रक्त पुरवठा करणाऱ्या आपल्या छोट्या 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 पाईपलाईन असतात। पाईपलाईन आणि रक्त वाहिल्यानंतर, हे मुली, रक्त वाहिल्यानंतर हे रक्त पायापासून तर हृदयापर्यंत आणि हृदयापासून तर डोक्यापर्यंत अशा दोन विभागामध्ये जाते। अशा दोन प्रकारे, म्हणजे वर हृदय आपल्या डोक्यापर्यंतही रक्त पुरवते आणि पायापर्यंतही रक्त पुरवते। मग रक्त वापरल्यानंतर रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता होते, त्याच्यामुळे आपण घेतो ऑक्सिजन नाकातून आणि हृदय परत आपल्या मेंदूपर्यंत रक्त पुरवठा करतो।